श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामींच्या प्रकट दिनाबद्दल माहिती बघणार आहोत। 10 एप्रिलला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे। म्हणजे आपल्यासाठी उत्सव, आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी आपल्याला जमेल तशी सेवा करायची आहे। तुम्ही ही सेवा 7 दिवसाचीही करू शकता, 21 दिवसाचीही करू शकता किंवा 11 दिवसाची पण करू शकता। स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पाठ करायचे आहेत। जवळपास स्वामींचं केंद्र असेल तर केंद्रात जावे। नारळ आणि खडीसाखर ठेवून सेवापूर्ती होण्यासाठी आपली इच्छा सांगून आशीर्वाद घ्यायचा आहे। 7 दिवसाची ही स्वामी चरित्र सारामृताची एवढी सेवा करून पहा, महाराज तुमची कोणतीही इच्छा असू दे 100% पूर्ण करणार। कारण ही सेवा आपण अगदी मनापासून केली असणार, त्यामुळे ही स्वामींची प्रभावी सेवा नक्कीच करा। ही सेवा करत असताना मांसाहार करू नये, कांदा लसूण खाल्ला तर चालेल। ही सेवा आपण आपल्या घरातच करायची आहे। सेवा चालू असताना नामस्मरण जपमाळ करायला विसरू नका। आपण काय सेवा करू शकतो, त्याबरोबर प्रकट दिनाच्या अगोदर कोणकोणत्या सेवा आहेत ज्या आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतात, अशा सेवा आपण करू शकतो। खूप जणांना सेवा करायची इच्छा असते, पण माहिती अपुरी असते। त्यांना माहिती नसते की आपल्याला या सेवा करायच्या आहेत व आपण सेवा करू शकतो। आपण 21 दिवसाची, 11 दिवसाची, 7 दिवसाची अशा कोणत्याही सेवा करू शकतो, त्या आपण करू शकतो व गुरुचरित्र पारायण पण करू शकतो। स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसं करू शकतो, संकल्पयुक्त सेवा कशा करायच्या, या सर्वांची माहिती मी या व्हिडिओद्वारे देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। माहिती खरंच उपयोगाची वाटेल तर शेअर करायला पण विसरू नका। आपण एकदा का स्वामी सेवेत आलो तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही। यावर्षी 2024ला स्वामींचा प्रकट दिन 10 एप्रिलला आहे। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन असतो। 10 एप्रिलला आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा असतो। याच्या अगोदर आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो, प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात। त्याचबरोबर अगोदरच्या दिवसापासून आपल्याला स्वामी चरित्र सारामृत ही सेवा करायची आहे। ही सेवा 21 दिवसाची, 11 दिवसाची, 7 दिवसाची अशा प्रकारे सेवा करू शकतो। या काळात आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो, कारण की प्रकट दिनाच्या आधी आपल्याला सेवा करायच्या असतात। तुमच्या जीवनात काही समस्या असतील तर, तुमच्या आर्थिक अडचणी असतील किंवा तुम्ही मानसिक क्लेशातून जात असाल तर, अशा कुठल्या प्रकारच्या तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही संकल्प सोडून सेवा करू शकता। स्वामी प्रकट दिनाच्या आधी सुरू करू शकता। जसं मी बोलली 21, 11, 7 या तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कुठली सेवा करायची आहे। स्वामी समर्थ दयाळू कृपाळू दैवत आहे। ते प्रत्येक भक्तावर भरभरून कृपा करत असतात। तुम्हाला करायचं काय की श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण करायचं आहे। हे पारायण करायचं आहे। कुठल्या प्रकारच्या समस्या असल्यानंतर आपण इकडे जा तिकडे जा असं करत असतो। हा उपाय करतो, तो उपाय करतो, हे कर ते कर, हे सगळं सोडून द्यावे व स्वामींना शरण जावे। तुम्ही जेव्हा एकनिष्ठ भक्तीने स्वामींना शरण जाताना, तेव्हा स्वामी त्यांच्या कृपेची अनुभूती प्रत्येकालाच देतात। म्हणून सगळे तिकडे न पडता तुमच्या सगळ्या भावना स्वामींजवळ व्यक्त करा। म्हणून तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचे पठण आजपर्यंत कधी केले नसेल तर आत्ता येता 4 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंत किंवा स्वामींच्या प्रकट दिनाच्या आधी म्हणजे 21, 11, 7 असं तुम्ही सेवा नक्की द्या यावेळेला आणि सेवा करा। तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल। जर आपल्याला 21 दिवसांची स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं असेल तर आपल्याला 21 मार्चपासून सुरू करायचं आहे। मासिक धर्म सोडून या सेवा करायच्या आहेत। स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे आपल्याला एक पारायण पूर्ण 21 अध्याय वाचायचे असतात। ज्यांना 21 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी रोज 21 अध्याय वाचायचे आहे। म्हणजे त्यांचं एका दिवशी एक पारायण पूर्ण होणार, असं 21 दिवस करायचं आहे। ज्यांना 11 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी कंटिन्यू 11 दिवस प्रकट दिनापर्यंत पूर्ण 11 दिवस 11 पारायण करायचं आहे। एका दिवशी स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाचायचं म्हणजे एक पारायण असं 11 दिवस। ज्यांना 7 दिवस पारायण करायचं आहे त्यांनी कंटिन्यू 7 दिवस पारायण करायचं, 7 दिवस पारायण वाचायचं आहे। हे पारायण
पण करू शकतो. या पारायणामध्ये खूप सारी देवी शक्ती आहे. यामुळे आपल्याला मनातील कठीणातील कठीण इच्छाही स्वामी महाराज पूर्ण करत असतात. सेवेला जर तुम्ही विशेष महत्त्व देत असाल तर नक्की स्वामी महाराज तुमच्या मनातील इच्छा न सांगता पूर्ण करतात. जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर 21 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला महाराजांच्या समोर बसून उजव्या हातात खाली ताम्हण घ्यायचं आहे. त्या हातामध्ये फूल अक्षदा घ्यायच्या आहेत, हळद कुंकू टाकायचं आहे, पाणी घालायचं थोडं व महाराजांसमोर बसून आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे. आपण पारायण किती दिवसाचं करत आहोत व कशासाठी करत आहोत, आपले गोत्र सांगायचं. गोत्र नसेल माहीत तर कश्यप गोत्र म्हणायचं, नाव सांगायचं व आपली इच्छा सांगायची. किती दिवसाचं पारायण करत आहोत हे सांगायचं. हे बोलल्यानंतर हातातलं पाणी ताम्हणमध्ये सोडायचं. अक्षता फुले एखाद्या झाडांना अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपला संकल्प सोडायचा आहे व 21 दिवसाचं पारायण पूर्ण करायचं आहे. यासोबत आपण आणखी कुठल्या सेवा करू शकतो? 11 माळी जपसुद्धा तुम्ही या 21 दिवसामध्ये करू शकता संकल्पयुक्त. त्याचबरोबर स्वामी महाराजांची आरती सकाळ संध्याकाळ करू शकता, संकल्पयुक्त करू शकता. ही सुद्धा तारक मंत्रसुद्धा तुम्ही 21 वेळा, 11 वेळा, 7 वेळा संकल्प करून म्हणू शकता. म्हणजे रोज 21 दिवसात जर करायचं असेल तर 21 वेळा रोज तारक मंत्र म्हणायचं. 11 दिवसाचं करायचं असेल तर 11 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं. या पद्धतीने तारक मंत्र ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे. दिवसभरामध्ये म्हणजे रोज तुम्ही 11 वेळा तारक मंत्र महाराजांसमोर बसून आपण 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकतो. अशी सुद्धा सेवा तुम्ही करू शकता. प्रकट दिनाच्या नंतर पण तुम्ही सेवा करू शकता, पण प्रकट दिनाच्या अगोदर ही सेवा केली तर प्रकट दिनापर्यंत आपली मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होणार. या सर्व सेवा अगोदरपासूनच संकल्प पूर्ण करून करायच्या आहेत. तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून घ्या, सर्व नीट होणार व स्वामी करून घेणार हे सगळं. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ कुठला वाचायचं तर स्वामींच्या मठात स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ मिळतो. तो आणायचा आणि सेवा चालू करायची. त्यामध्ये नियम अटी दिलेल्या आहेत. ग्रंथ वाचायला जास्तीत जास्त 1 तास किंवा 45 मिनिट लागतात. जर तुम्ही 21 दिवसाचं पारायण करत असाल तर तुम्ही शेवटच्या दिवशी 40 मिनिटामध्ये सुद्धा वाचू शकता, कारण आपली स्पीड वाढलेली असते व सेवा पूर्ण होते. ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांनी नक्की करा. तुमच्या आयुष्याचं सोनं नक्की होणार. तुमच्याकडे गुरुचरित्र सारामृत हा ग्रंथ नसेल तर तुम्ही मागवून घ्या व कुठल्याही केंद्रात मिळून जाणार. महाराजांची सेवा करायची म्हटलं तर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे गरजेचे आहे. अगदी छोटासा जरी फोटो घेतला तरी चालेल, परंतु एक छोटासा फोटो व मूर्ती असायलाच हवी, कारण त्या फोटो मूर्ती समोर बसून आपल्याला पारायण करायचं आहे. ही सेवा नक्कीच महाराजापर्यंत जाणार. आपण सुद्धा महाराजांसमोर बसून सेवा केल्यामुळे मन आपलं एकाग्र होणार. बरेच जण म्हणतात की आमचं मन शांत नाही व मन एकाग्र होत नाही. तर यासाठी काय पर्याय आहे? जेव्हा तुमचं मन शांत होत नाही, जसं की तुम्ही ग्रंथ वाचायला घेतला आहे आणि तुमचं मन लागत नाही, तुमच्या मनात वेगवेगळे विचार येत असेल, तर अशा वेळी आपलं मन जे आहे त्याला आपल्या घरातील वाईट शक्ती असतात ती आपण सेवा करू नये म्हणून घडून येत असतात. परंतु आपण सेवा सोडायची नाही, जेणेकरून महाराज आपल्या घरावर ज्या वाईट शक्ती आहे त्या घालवून टाकतील. तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील तर येऊ द्या, लक्ष देऊ नका. आपण जे वाचन करत आहोत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. जी सेवा करत आहोत ते करण्याचा प्रयत्न करत राहायचं. तुम्ही जर आत्तापासून थोडी थोडी सेवा चालू केली तर तुमच्या मनाची तयारी होणार. तुम्ही 21 दिवसाचं पारायण नीट शांततेत करू शकणार व तुमचं मन एकाग्र होऊ लागेल व घरातील वाईट शक्ती निघून जाणार व आपलं पारायण व्यवस्थितरित्या पार पडेल. हा व्हिडिओ लवकर करण्याचा हाच उद्देश की तुमच्या मनाची तयारी तुम्ही करून ठेवा व स्वामी समर्थ सारामृतचं पारायण नक्की करा. हे पारायण केल्याने काय होते तर मनातील इच्छा पूर्ण होतात. घरातील निगेटिव्हिटी एनर्जी असेल तीसुद्धा जाण्यास मदत होते. आपल्या मुलांच्या बाबतीत काही वाईट गोष्टी घडत असेल तर, नजरदोष असेल तर या सर्वातून मुक्तता मिळते. त्याचबरोबर आर्थिक सुबकता नसेल तर
आर्थिक सुबकता नसेल तर महाराजांसमोर एकदा बोलून बघा, मला ही गोष्ट हवी आहे व मनापासून सेवा करा, ती गोष्ट पूर्ण होणार. शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं आहे. पोथीची पूजा करायची, स्वामींना नैवेद्य दाखवायचं व पूजा आरती करायची. या नैवेद्याचं वाटप घरात सगळ्यांना करायचं. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी साधू संत मिळाले तर त्यांना दानधर्म करा. त्याचबरोबर साधू संत नाही भेटले तर एखाद्या गोरगरिबाला दानधर्म करा. आपल्या ऐपतीनुसार दानधर्म करावं. स्वामींचा प्रगट दिवस म्हणजे एक उत्सवच असतो. त्यानिमित्ताने या सेवा आपल्याला करायला मिळते. हे केल्याने आपलं कल्याण होतं, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतं. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खरंच उपयोगाची माहिती असेल तर दुसऱ्यांपर्यंत पण पोचवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.